बातमी नाशिकमधली कांद्याच्या मुद्द्यावरती नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी संघटनांकडून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असलंय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त त्यामुळे तैनात केला गेलाय। कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं हे निवेदन दिलं जाईल। निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर कांदा फोडत आपला ठिय्या मांडलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। निलेश वाघ या संदर्भातली माहिती देत आहेत। निलेश, आंदोलन सध्या सुरू आहे, काय काय मागण्या करतात शेतकरी संघटना? आपण जर बघितलं तर सध्या कांद्याचे दर जे ते या ठिकाणी घसरताना पाहायला मिळतात, त्यामुळे शेतकरी जे ते संतप्त झाले, त्यामुळे या ठिकाणी शेतकरी आंदोलन करताना दिसतात। निलेश, या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात आणि इतर काही मागण्या आहेत का? कांद्याला जे कांद्याचे उत्पादन खर्च तो या ठिकाणी निघत नाही, त्यामुळे शेतकरी जे थोडे संतप्त आहेत आणि मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील हातात काहीच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जे त्या आर्थिक अडचणी ते दिवसेंदिवस वाढत जात आहेत आणि कर्जाचा बोज तोही वाढतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे संताप आहे आणि कांद्याला हमीभाव मिळावा अशी काहीशी मागणी या निमित्ताने शेतकरी करताना दिसतात। निलेश, या आंदोलनामध्ये किती शेतकरी सहभागी झालेले आहेत, काय माहिती मिळते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे? तर शेतकरी संघटनेचे आंदोलक आहेत, शेतकरी आहेत जे खास करून जे बागलाण, मालेगाव वगैरे या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे ते या ठिकाणी आलेत आणि ते एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करतात। मात्र अद्याप तरी या आंदोलकाची अजून दखल घेतली नाही आणि आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। निश्चित। निलेश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।